नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? कार्डिफला जो आज सामना झाला आहे, तो वेगळा सामना झाला आहे. अशा अर्थाने, की मी अगोदरच्या प्रिव्ह्यूमध्ये म्हटलं होतं, की दडपण थोडंसं इंग्लंडवरती आहे, कारण पहिला सामना हा भारतीय संघाने जिंकला होता. दडपण तर त्यांनी झुगारलंच, परंतु इतका पद्धतशीर खेळ केलेला आहे, की बॅटिंग, बॉलिंग, फील्डिंग तिन्ही क्षेत्रामध्ये कार्डिफच्या सामन्यामध्ये इंग्लंडचा संघ भारतीय संघाला पुरून उरलेला आहे. कशा अर्थाने मी म्हणतोय, की चुका ज्या झाल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये, त्या बरोबर इंग्लंडनी सुधारल्या आणि विजयाचा मार्ग सुकर केला आणि ह्याच्यामध्ये एक धडा घालून दिलेला आहे जो रूटनी, की बॅटिंग म्हणजे काय आणि बॅटिंग कशी करायची, हे जो रूटने दाखवलेलं आहे. त्यामुळे त्याची बॅटिंग बघण्याला खूप मजा आलेली आहे. त्याच्याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे, सामन्याबद्दल थोडंसं बोलणार आहे. काय चुका इंग्लंडने सुधारल्या, काय सामन्या चुका भारतीय संघाने केल्या ह्याच्याबद्दल थोडंसं बोलणार आहे. तेव्हा अजिबात कुठेही जाऊ नका. बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. सामन्याच्या अगोदर जेव्हा थोडंसं त्याच्याबद्दल अंदाज वर्तवला जातो, तो अंदाज सामना चालू झाल्यानंतर काही जण माझ्याशी आर्ग्यू करतात, की कसलं दडपण, काय बघा स्कोर. मी अगोदर विचार केलेला असतो, हे तुम्ही लक्षात घ्या. अंदाज मी अगोदर वर्तवलेला असतो आणि 1-0 आघाडी असताना दडपण भारतीय संघावर असेल का इंग्लंड संघावर असेल, मला जरा समजून सांगा. पण गेल्या सामन्यामध्ये पहिली चूक हॅरी ब्रूकनी हे केली होती, की नाणेफेक जिंकून त्यांनी पहिली बॅटिंग करायचा निर्णय घेतलेला होता. या सामन्यामध्ये बरोबर तो टाळला. भारतीय संघाच्या शुभमन गिलनी अप्रतिम सुरुवात केलेली होती. ठपाठप फटके मारलेले होते. 30 धावा त्याच्या कधी झाल्या हे सुद्धा कळलं नाही आणि नंतर स्थिरावलेला असताना त्यांनी फटका जो हवेत मारला तो सरळ फिल्डरकडे गेला आणि शुभमन गिल खालमानेने परतला. विराट कोहली बॅटिंगला आल्यापासून मस्त लयीत वाटत होता. सहजी बॅटिंग तो करत होता. रोहित शर्मा थोडासा झगडत होता, पण तरीही त्याने त्याच्या खास ठेवणीतली पुलची सिक्सर मारली, ती लाजवाब होती. भारतीय संघाच्या बाबतीत आज प्रॉब्लेम असा झाला, की भागीदाऱ्या मोठ्या झाल्या नाहीत. 2 60-60 धावांच्या भागीदाऱ्या फक्त झाल्या. पहिल्यांदा रोहित आणि विराटबरोबर झाली आणि रोहित आणि श्रेयस अय्यरबरोबर झाली. श्रेयस अय्यर आणि विराटची भागीदारी तुटली, तिथे सामन्याला कलाटणी मिळाली असं मला वाटतं. आधीच्या बॉलवरती विराट कोहली झेलबाद होताना वाचला होता आणि पुढच्या बॉलला परत त्याने मारायचा प्रयत्न केला आणि 60-65 धावा काढून तो आऊट झाला. श्रेयस अय्यरनी 60-65 धावा केल्या. पण ह्याच्यात प्लेले स्टाईलनी वर्णन करायचं झालं तर मी असं करेन, जेवायला दिलं का? हो. पोट भरलं का? नाही. कारण 233 ची धावसंख्या या मैदानावरती पुरेशी नव्हती. हे म्हणत असताना कौतुक करायला लागेल इंग्लंडच्या बॉलर्सचं. त्यांच्या फास्ट बॉलरनी एक-एक फलंदाजांची शिकार तब्येतीत केलेली आहे. शॉर्ट बॉलचा बरोबर वापर केला. या खेळपट्टीवरती किंचित बॉल थांबून येत होता. त्याचा फायदा त्यांनी उचलला आणि जास्त करून भारतीय खेळाडू हे झेलबाद झालेले आहेत. टॉपेज लागून झेलबाद झालेत हे सुद्धा विसरता येणार नाही. आणि जेव्हा भारतीय गोलंदाजीला सुरुवात झाली, तेव्हा पहिल्या बॉलवरती बेन डकेटची विकेट जसप्रीत बुमराहनी काढली होती, ज्याने बॅटिंग करताना मस्त 20 धावा केल्या होत्या. भारतीय प्रेक्षकांना ओरडावंसं वाटलं, कारण आज खूप लोकं आले होते. पुण्यात तर काही जण आलेले होते डॉक्टर कॅटेगरीतले खूप मोठे डॉक्टर. महाराष्ट्राची हास्य जत्रावाला समीर चौगुले आणि ओंकार राऊत सुद्धा सामन्याला आलेले होते आणि ते सगळेजण ओरडायला लागले, कारण पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली होती. तिसऱ्या नंबरवरती जो रूट आला, तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली, कारण हा बॅट्समन असा आहे, की मुरलेलं लोणचं आहे ते म्हणजे. बॅटिंग कशी करायची, दडपण कसं झुगारायचा, स्कोरबोर्ड टिकल कसा ठेवायचा, या सगळ्या गोष्टींचा परिपाठ त्याने जणू काय घालून दिला आणि त्याच्यासमोर हॅरी ब्रूक इतका विचित्र बॅटिंग करत होता. प्रत्येक बॉलला विचित्र फटके मारायचा प्रयत्न करत होता. एकदा त्याच्या अगदी हेल्मेटच्या ग्रिलवरती बॉल लागला, हेल्मेट बदलायची वेळ आली आणि नंतर सुद्धा चुकीचा फटका मारतानाच तो आऊट झाला. त्याची ही बॅटिंग न पटणारी आहे. तो आता भावी इंग्लंडचा कॅप्टन आहे. तो स्वतःच इतकी जर का बेजबाबदार आणि संपूर्णपणे रिस्क घेणारी बॅटिंग जर का करत असेल, तर तो बाकीच्या लोकांना काय सांगणार हा मला पडलेला तरी प्रश्न आहे. उलटं फायर तो होता, आईस म्हणजे जो रूट होता. संपूर्ण इनिंगमध्ये त्याने घाई गडबड केली नाही. इतकं मोठं मैदान आहे कार्डिफचं,
की मोकळ्या जागेमधनं फटके मारून धावा पळून काढण्याचं तंत्र त्यांनी लाजवाब केलं. खराब बॉलला तर त्यांनी सोडलंच नाही, चौकार वसूल केलेच. आणि त्यांनी केलेल्या ज्या भागीदाऱ्या होत्या सगळ्यांबरोबर छोट्या भागीदाऱ्या तो करत गेला. एका बाजूनी तो खंबीर उभा राहिला. 99 धावांवरती तो नाबाद राहिला, तरी त्याच्या चेहऱ्यावरती कुठलंही वैषम्य नव्हतं की माझी सेंचुरी पूर्ण झाली नाही. तेवढ्याच जोरात त्याने ॲटकिन्सनला मिठी मारली, पंच दिला आणि तो मैदानाच्या बाहेर विजेता होऊन गेला. थोडक्यात सांगायचं झालं तर टॅक्टिकली हा सामना इंग्लंड संघाने पद्धतशीर खेळून जिंकलेला आहे. मालिका 3 सामन्यांची. पहिला सामना भारताने जिंकला, दुसरा सामना इंग्लंडने जिंकला. मालिका 1-1 बरोबरी आहे आणि आता दोन्ही संघ लंडनला जाणार आहेत. लॉर्ड्सला तिसरा कसोटी सामना होणार आहे, पण तरीही भारतीय संघापुढचे प्रश्न हे अनुत्तरित राहिलेले आहेत आणि ह्याच्या शेवटी मी फक्त वाच्यता करतो. न्यूज येऊन धडकलेली होती की रोहित शर्मा लॉर्ड्सचा सामना खेळून इंटरनॅशनल क्रिकेटला कदाचित थँक्यू करेल. कारण असं समजण्यात आलेलं आहे की निवड समितीने त्याला स्पष्ट संदेश दिलेला आहे की हा तुझा शेवटचा सामना समज, कारण यशस्वी जयस्वाल ऐन भरात आहे, लयीत आहे, तारुण्यात आहे. त्याला संधी न देता तुला संधी देणं किंवा तुझा फॉर्म तेवढा चांगला नाही हे अशक्य होऊन बसेल, कारण आम्हाला वर्ल्ड कपचा विचार करायचा आहे. रोहित शर्माची बॉडी लँग्वेज ह्या पहिल्या इनिंगनंतर खूप बदललेली दिसली. त्याचं कारण तो विचारात पडलेला होता आणि समजत होतं की एवढ्या मोठ्या करिअरचा असा अंत होणार आहे. या सगळ्या गोष्टी आज मैदानावरती बघायला मिळाल्या. एकीकडे रोहित शर्माच्या चेहऱ्यावरती दुःख दिसलं, दुसरीकडे जो रूटची भन्नाट बॅटिंग बघायला मिळाली. या सगळ्या गोष्टी बघायला मजा आलेली आहे. त्यामुळे आता लॉर्ड्स कसोटी वेगवेगळ्या अर्थाने महत्त्वाची ठरणार आहे. डिसायडर म्हणून महत्त्वाची ठरणार आहे. त्याच्याबरोबर रोहित शर्माचा जर का हा शेवटचा सामना ठरला तर ती गोष्टसुद्धा खूप वेगळी ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबद्दल, सामन्याबद्दल, रोहितच्या या निर्णयाबद्दल? मला नक्की कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट, यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आता मी लंडनला जाणार आहे. बाय बाय.